देशभरात दहीहंडीला मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे। नवी मुंबईत देखील प्रत्येक मानाची जी दहीहंडी आहे ती मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे। आपण सध्या नवी मुंबईतील घनसोली या परिसरात आहोत। आपण पाहू शकतो की अंकुश बाबा कदम स्वराज्य पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या या दहीहंडीला नवी मुंबईत प्रथम सुरुवात झालेली आहे व मानाची दहीहंडी अशी दहीहंडी मानली जाते। आपण पाहू शकतो की असंख्य जे गोविंद पथक आहे ते या ठिकाणी सध्या आलेलं आहे। आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी स्वराज्य पक्षाचे नेते अंकुशजी कदम आहेत। सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात मोठं नवी मुंबईमध्ये दहीहंडीचं आपण आयोजन केलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच कोविड नंतर नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये जो दहीहंडी उत्सव साजरा होतो, ज्याप्रमाणे ठाण्यात होतो, मुंबईमध्ये होतो, पण नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची मानाची आणि स्वराज्याची दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मानस स्वराज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा होता। आणि आपण पाहत असाल की मुंबई आणि ठाण्याला पण मागे पाडेल अशा पद्धतीनं नवी मुंबईच्या या स्वराज्याच्या मानाच्या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। आणि आपण आत्तापर्यंत 100हून जास्त या ठिकाणी दहीहंडी पथकांचा उपस्थिती लाभलेली आहे। आणि स्वराज्याची मानाची दहीहंडी हे आता नवी मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठी दहीहंडी ठरलेली आहे। एकंदरीत या दहीहंडीचं वैशिष्ट्य काय असणार आहे? या दहीहंडीतून स्वतः या स्वराज्य पक्षाचे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे उपस्थिती दाखवणार आहेत। आणि आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम करून त्या ठिकाणी त्याचा अवमान करण्यात आला। माझ्या माता भगिनींना या ठिकाणी महाराष्ट्रात सुरक्षा नाही आहे आणि जे छत्रपतींचं स्वराज्य होतं ते स्वराज्य पुन्हा त्या स्वराज्याला प्रेरित होऊन दुसरं स्वराज्य तयार करण्याची आमची मानस आहे। आणि म्हणूनच आम्ही एक संकल्प केलेला आहे की आता आमच्या आया बहिणींची सुरक्षा फक्त स्वराज्य पक्ष करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही आहे। अंकुशजी, आम्ही पाहतो की सगळीकडे आपले बॅनर लागलेले आहेत भावी आमदार म्हणून, म्हणजे एकंदरीत काय समजायचं? आपण या ठिकाणी नवी मुंबईमध्ये काही काळापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी एक मोठी सभा घेतली होती आणि आम्हाला कामाला लागा असे आदेश दिले होते आणि आम्ही कामाला लागलेलो आहे। छत्रपती संभाजीराजे जो आदेश देतील त्यानुसार पुढची रणनीती ठरेल। नक्की, धन्यवाद। आपण पाहू शकतो की आम्ही कामाला लागलेलो आहोत अशी छत्रपती शिवाजीराजांची जी आज्ञा होती ती आम्ही पाहिली आहे, अशी प्रतिक्रिया स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश बाबा कदम यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।